नमस्कार, युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 5 फेब्रुवारी 2023। अध्यक्ष पंकज रहांगडले, जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया, उद्घाटक सहस्राम कोरोटे, आमदार देवरी, आमगाव विधानसभा क्षेत्र, हनुमंतराव वट्टी, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, छबुताई उके, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, शिलाबाई उके, नगरसेविका मोरगाव अर्जुनी व इतर मान्यवर उपस्थित होते। GK कॉलेज कावराबान सालेकसा विद्यालयाच्या मुलींनी राष्ट्रीय गोंदियन समूह नृत्य स्पर्धामध्ये भाग घेतले असता राष्ट्रीय समाज सेवा कार्य सहभाग व उत्कृष्ट समाधानकारक स्थान प्राप्त केले। त्याकरिता मुलींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक व इतर मान्यवरांनी गोंडी धर्माचे गुरु पारिकुपारलिंगो यांची जीवनपाठ उलगडला व विकासात्मक कार्यासंदर्भात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। जल, जमीन, जंगल यांची जाणीव करण्यात आली। कचारगड ही गुफा आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा आहे। ही गुफा महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर असून हा भाग नक्षलग्रस्त भाग ओळखला जातो। ही गुफा जमिनीपासून 518 मीटर उंचीवर स्थित असून गुफेची उंची 94 फूट आहे। गुफेच्या सुरुवातीला 10 फूट उंच, 12 फूट रुंद आणि 20 फूट लांबीची छोटी गुफा आहे। तिच्या उजव्या बाजूला नजरेत पडते एक महाकाय गुफा, जिचे प्रवेशद्वार जवळपास 40 फूट उंचीचे आहे। बाहेरून या गुफेचा अंदाज लागत नाही, आत गेल्यावर या गुफेचा विस्तार कळतो। आतून ही गुफा 25 फूट उंच, 60 फूट रुंद आणि 100 फूट लांबीची आहे। गुफेच्या वरच्या बाजूला मोठे छिद्र आहे, ज्यातून सतत सूर्यप्रकाश आत येत असतो। आत निर्मळ झरे आणि पावसाळ्यात छोटे धबधबे सुद्धा बघायला मिळते। कचारगड येथे 18 राज्यातून अंदाजे 10 ते 12 लाख भाविक भक्त दर्शनाकरिता येतात। बातमी संकलन तामेश्वर पंधरे, युवा आवाज लाईव्ह न्यूज। आदिवासी लोक कला में रहना की चाहिए।